अध्याय 17 श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तदशोध्याय। श्री गणेशाय नमः। मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामीसूत मठ स्थापिती समर्थांचा। 1. षड्विकार जिंकिले, संसार त्यागिले, रात्रंदिन रत झाले, स्वामी भजनी सुखाने। 2. स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती, तेणे हरवी संस्मृती, कवणाची नाही भीती, सदा चित्ती आनंद। 3. स्वामीनामाचे भजन, त्यांचे या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य, स्वामीसूत नेणती। 4. संसाराते सोडून, बैसले गोसावी होऊन, हे पाहुनी कित्येक जण, हसताती तयाते। 5. परी त्याचा विषाद चित्ती, स्वामीसूत न मानिती, अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची। 6. स्वामीसूताची जननी, काकूबाई नामे करुणी, तिने हे व्रत एकोणी, दुःख केले अनिवार। 7. मोहावरती सापडले, मायावश झाले, त्यांसी प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेची। 8. पुत्र वात्सल्य करुणी पाही, शोक करीत काकूबाई, मुंबईत लवलाही, सुताजवळी पातल्या। 9. गोसावी निजसुता पाहुनी, पक्ष स्थळ घेती बडवोनी, अंग टाकियले धरणी, बहुत आक्रोश मांडिला। 10. निजमातेचा शोक पाहून, दुःखित झाले अंतःकरण, तिये लागी सावरून, धरिले सत्वर प्रेमाने। 11. तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरुपायी विनटलो, जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची। 12. धन्य धन्य तू गे जननी, मजलागी प्रसवनी, मान्य जालीस त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी। 13. अशा प्रकारे स्वामीसूत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनी। 14. परी त्याच्या या गोष्टी, तियेसी गोड न लागती, म्हणे याची भ्रष्टमती, खचित असे झाली। 15. यासी पिशाच बाधा झाली, किंवा करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली, पंचाक्षरी आणुनी। 16. त्या समयी प्रख्यात थोर, यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती। 17. तयांची घेऊन भेटी, विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करीती, तरी होय आरोग्य। 18. ऐसा विचार करोनी पोटी, दर्शना आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी, मुळापासून सर्वही। 19. होऊन या दिनवदन, करीती विनंती कर जोडून, म्हणती सर्वज्ञ आपण, उपाय असे सांगावा। 20. एकोनिया देव मामलेदार, हानसोनी देती उत्तर, त्यासी पिशाच लागले थोर, माझेनी दूर नोहेची। 21. ऐसे उत्तर एकोणी, दुःखित झाली अंतःकरणी, मग ते स्वामीसूताची जननी, अक्कलकोटी येतसे। 22. म्हणे ज्याने वेळ लाविले, त्याचीच धरावी पावले, येणे उपाय आपुले, कार्य सत्य होईल। 23. असो इकडे स्वामीसूत, मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त, त्यांच्या उपदेशे जहाले। 24. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत, जागा एक भक्तिणीने। 25. निःसीम जे स्वामी भक्त, आनंदे भजनी नाचत, कुटिलजन त्याते हासत, भोंग अवघे म्हणती हे। 26. परी निंदा आणि स्तुती, दोन्ही समान जे मानिती, श्रीचरणांविण आसक्ती, अन्य विषयावरी नसे। 27. जन निंदा करिताती, अनेक प्रकारे दूषण देती, परी शांत चित्ते त्यांप्रती, उपदेशिती स्वामीसूत। 28. जे अहंकारे बुडाले, सत्य पथाचरण चुकले, नित्य कार्याते विसरले, मोहे पडले भवजाली। 29. ऐसे जे का मूळ जन, ते भक्ता देती दूषण, परी तेणे अंतःकरण, दुःखित नोहे तयांचे। 30. तारा नामे त्यांची कांता, तीही त्रास देती स्वामीसूता, परी तयांच्या चिता, दुःख खेद नसेची। 31. प्रथम मुंबई शहरांत, शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस, स्वामी जयंती केलीसे। 32. कोणे एक समयासी, नगरकर नाना रेखी, सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकिले वर्तमान। 33. या नगरात सांप्रत, स्वामीसूत स्वामी भक्त, गोसावी होऊनी राहात, महाज्ञानी असती ते। 34. एक वार पहावे तयांसी, इच्छा झाली नानांसी, मग कोणे एके समयासी, मठा माझे पातले। 35. पाहुनी स्वामीसूताप्रती, आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करीती तयांचे। 36. स्वामीसूते तयासी, लावियले स्वामी भक्तिसी, धन्य झाले नाना रेखी, रंगले भजनी समर्थांच्या। 37. ऐसे कित्येक सज्जन, स्वामीसूते शिष्य करून, वाढविले महात्म्य पूर्ण, श्री समर्थ भक्तीचे। 38. पुढे रेखीबुवांनी, स्वामींची पत्रिका करुनी, ती अर्पावया श्रीचरणी, अक्कलकोटी पातले। 39. पत्रिका श्रीचरणी अर्पिली,
स्वामी मूर्ती आनंदली, समर्थे त्यांचे आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणूनी. 40 नगारा वाजविता रेखी, हसू आले समर्थांसी, पाहून या स्वभक्तासी, परमानंद झाला. 41 अक्कलकोटी स्वामीसूत, श्री सन्निध भजन करीत, कीर्तनी आनंदे नाचत, लोकलज्जा सोडोनी. 42 लोकापवादाचे मानी भय, तो भक्ती करील काय, प्रेमानंद चित्ती न होय, भजनी मन लागेना. 43 त्रिविध जन नानारीती, निंदा स्तुती करिताती, खेदानंद मानिता चित्ती, चितवृत्ती द्विधा होय. 44 असो अक्कलकोट नगरांत, शक्य 1793 प्रथम स्वामी जयंती करीत, स्वामी सुत आनंदे. 45 छेली खेडे ग्रामात, प्रथम स्वामी प्रगट होत, विजयसिंह नामे भक्त, गोट्या खेळत त्यांसवे. 46 ऐसे स्वामी सुताचे मत, परी दिसे आधाररहित, सत्यासत्य जाणती समर्थ, आपण तेथे अज्ञानी. 47 स्वामी सुत दिवसेंदिवस, स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास, कीर्तिध्वज उभारिला. 48 मना माझी धरुनी कामना, कोणी येताची दर्शना, त्यासे समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. 49 स्वामी सुतही त्यांप्रती, मनांतील खूण सांगती, एकोणी जन चकित होती, वर्णिती ख्याती सुताची. 50 एकदा सहज स्वामीसूत, अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. 51 प्राणीची आजने वाचोनी, दर्शन नोहे कोणाला गोनी, ऐसे वर्तमान एकोणी, हिण मनी स्वामीसूत. 52 स्वामी दर्शन घेतल्या वेळ, तो न सेवी उदकान, ऐसे दिवस झाले 3, निराहार राहिला. 53 मग वाड्यासमोर जाऊन, आरंभिले प्रेमळ भजन, से करुणरसे भरले पूर्ण, ऐकिले आतून राणीने. 54 हा समर्थांचा निःसिम भक्त, समर्थ दर्शनाची धरीत, दृढ इच्छा अंतरी. 55 सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसारी, त्या साधू ते मंदिरी, प्रार्थोनिया आणावे. 56 ऐसी राणीची आज्ञा होता, सेवक धावले तत्वता, प्रार्थोनिया स्वामी सुता, मंदिरा माझी आणिले. 57 पाहून या समर्थांसी, उल्हास सुताचे मानसी, धावून या वेगेसी, मिळी चरणी घातली. 58 सद्गदित अंतःकरणी, चरण शालिले नयनाश्रूंनी, देहभान गेले विसरुनी, स्वामीपदी सुखावला. 59 वाळ चुकले मातेसी, ते भेटले बहुत दिवसी, मग तयांच्या आनंदासी, पारावार नसेची. 60 निज सुता ते पाहुनी, आनंदले समर्थ मनी, कर पिरविला मुखावरुनी, हस्ती धरुनी उठविले. 61 अक्कलकोटी त्या अवसरी, बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती खरी, स्वामी सुतावरी होती. 62 त्यांत होते जे दुर्जन, ते सुताचा उत्कर्ष पाहून, दूषित होय त्यांचे मन, द्वेष पूर्ण करिताती. 63 काही उपाय करून, फिरवून समर्थांचे मन, स्वामी सुतावरचे प्रेम, कमी करू पाहताती. 64 स्वामी सुत रात्रंदिन, समर्थांपुढे करीती भजन, पायी खडावा घालून, प्रेमरंगे नाचती. 65 एके दिवशी श्री समर्थ, बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत, पायी खडावा घालून. 66 ऐशी वेळ साधुनी, समर्था सांगितले दुर्जनी, स्वामी सुताची हे करणी, योग्य नसे सर्वथा. 67 बैसला असता आपण, पायी खडावा घालून, हा नाचतो काय म्हणून, आपुला अपमान करावया. 68 परकी आणि निजसूत, समान लेखिती जे सत्य, जे सर्वांचे अलिप्त, श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यांते. 69 आता खडावा काढुनी, मग नाचावेत वा भजनी, ऐशी आज्ञा सुता लागोनी, केली समर्थे त्यावेळी. 70 तोच उठले कित्येक जण, खडावा घेतल्या काढून, स्वामी सुताचा अपमान, केला ऐशा प्रकारे. 71 पाहून या ऐशी परी, खिन्न झाला सूत अंतरी, काळजात बोचली सुरी, अपमान दुःखे दुखावला. 72 मरणाहुनी परम कठीण, दुःख देतसे अपमा, उतरले सुताचे वदन, निस्तेज झाले सत्वर. 73 त्यांत होते जे वैरी, ते आनंदले अंतरी, म्हणती मोडली खोळ बरी, अभिमान उतरला. 74 असो मग स्वामीसूत, ते स्थळ सोडून त्वरित, नगराबाहेर येत, मार्ग धरीत मुंबईचा. 75 अपमान दुःखे दुखावला, अंतरी बहुखीन झाला, परतोनी नाही आला, जन्मभरी अक्कलकोटी. 76 स्वाभिमानी जो नर, त्याचे दुखविता अंतर, ते दुःख जन्मभर, त्याच्या मनी जाचतसे. 77 त्या दुःखे उत्तरोत्तर, क्षीण झाला स्वामी कुमार, दुःख करी दिवसरात्र, चैन नसे क्षणभरी. 78 तोची रोग लागला,
शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला. अक्कलकोटी समर्थांते. 79. स्वामीसुताची जननी राहातसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनविले समर्थाते. 80. म्हणे कृपा करून या सुता ते आणावे आठया. कृपादृष्टी पाहून या आरोग्य दया करावे. 81. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता त्या सत्वरी मज सन्निध आणावे. 82. परी सूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. 83. सेवेकरी परतोनी आले समर्थांते वृत्त कथिले. आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. 84. मग सांगती समर्थ त्यासे घालोनी पेटीत. घेवोनी यावे त्वरित कोणीतरी जावोनी. 85. तथापि स्वामीसूत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. 86. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवुकी. 87. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामीसुता परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केला. 88. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. 89. त्या समयी मुंबईत तयांचे जे शिष्य होत त्यांचे झाले दुःख अमित. शोकसागरी बुडाले. 90. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी परी गंध न लाविती. 91. भोजनाते न उठती धरणीवर अन्न टाकीती. कोणासंगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. 92. इतुक्या माझी सत्वर मुंबईहूनी आली तार. श्रुत झाला समाचार स्वामीसूत गत झाला. 93. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी. चैन न पडे काकूबाईंसी पुसती समर्था क्षणोक्षणी. 94. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. 95. निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. 96. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही. बोलल्या काय समर्थांते. 97. सूत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. 98. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञसी. संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मग नेला. 99. पुत्र शोके करून दुःख करी रात्रंदिन समर्थ तियेचे समाधान परोपरी करिताती. 100. नरजन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. 101. उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेणेची. 102. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवोधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. 103. स्वामीसुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवेकरी समर्थांते. 104. ते कथा रसाळ अत्यंत वर्णिले पुढील अध्यायात. श्रोते होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. 105. जय जय श्री भक्त पालका जय जयाची परम मंगला विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. 106. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक परिसोत सप्तदशोध्याय गोढा. 107. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.